छत्रपती शिवाजी महाराज पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, सकारात्मकतेचा स्रोत, पण तसाच सकारात्मकतेचा स्रोत छत्रपती संभाजी महाराज सुद्धा. खरं म्हणजे आश्चर्य वाटेल काही लोकांना की संभाजी महाराज पॉझिटिव्ह ॲटिट्यूडचा स्रोत कसं आहे. संभाजी महाराजांच्या आयुष्याचा तुम्ही अभ्यास करा. मी नेहमी म्हणत असतो की निसर्गदत्त अधिकार कुठला, तर प्रत्येक व्यक्तीचा निसर्गदत्त अधिकार असतो, तो म्हणजे आईचं दूध मिळणं. नाही मिळालं दूध, आई धाराऊ गाड्यांचं दूध प्यावं लागलं, निसर्गदत्त अधिकार सुद्धा शंभू बाळाला मिळाला नाही. सगळ्यात महत्त्वाचा दुसरा जो भाग आहे, आई कळत असताना 2.25 वर्षाचा शंभू बाळ जेमतेम आई कशी आहे ती कळायला लागली तर घात झाला. दिनांक 5 सप्टेंबर 1659 सईबाई साहेब निर्वर्तल्या. 2.25 वर्षाचं ते शंभू बाळ. मी नेहमी म्हणत असतो अफजल खानाचं आक्रमण झालं होतं, महाराज किल्ले प्रतापगडावरती आहेत. महाराज 30 वर्ष वयाचे आहेत, समजून घेऊ शकतात, प्रगल्भ आहेत. पण 2.25 वर्षाचा शंभू बाळ, जरा कल्पना करा. दुसरा दिवस उजाडला असेल, दिनांक 6 सप्टेंबर 1659, आणि रोजच्या प्रमाणात तो शंभू बाळ त्या सईबाई साहेबांच्या प्रासादात गेला असेल. रिकामा बिछाना, आजवर दिसणारी आई दिसत नाहीये. शंभू बाळ कावरं झालं असेल. या खोलीतून त्या खोलीत, या प्रसादातून त्या प्रसादात आईला शोधत असेल आशाभूत नजरेनं. आणि या शोधात जिजाऊ साहेब जात असताना चिमुकल्या हातानं तो पदर पकडला आणि बोबड्या बोलानं तो बोलतोय आऊ साहेबांना, कुठे माझी आई, कुठे माझी सई. कल्पना करा आऊ साहेबांचे हाल काय झाले असतील. 2.25 वर्षाचा तो शंभू बाळ आईला विचारतोय. जिजाऊ साहेबांनी त्याला कवटाळलं असेल, छातीशी लावलं असेल, मायेने कुरवाळलं असेल. मांडीवरती बसून पाठीवरती प्रेमानं हात फिरवून आऊसाहेब बोलले असतील, शंभू बाळा तुझी आई देवाघरे गेली. केवढं अग्नी दिव्य राजमाता जिजाऊ साहेबांना पेलावं लागलं. ज्या मांडीवरती शिवबांना घडवलं त्याच मांडीवरती 2.25 वर्षाचं पोरकं झालेलं शंभू बाळ. त्यानंतर आईचं प्रेम आणि ऊब सुद्धा आऊ साहेबांना द्यावी लागली. संभाजी महाराजाला कोणी नाव ठेवत असेल तर मला कमालीचा राग येतो. तो यासाठी कधी विचार केलाय, शंभू बाळाच्या मानसिकतेचा कधी कोणी विचार केलाय. पोरकं झालेलं ते बाळ नुकतंच 9 वर्षाचा झाला. पुरंदरचा तह झाला दिनांक 13 जून 1665, आणि तहा अंतर्गत 23 किल्ले द्यावे लागले. पण त्याही सोबत शंभू बाळाला जामीन म्हणून ठेवावं लागलं. अरे खेळण्याचं वय, सवंगड्याबरोबर खऱ्या अर्थानं वेगवेगळे लपंडावपासून सगळे खेळ खेळण्याचं वय. त्या वयात शंभू बाळ शत्रूच्या मुलखात मोगली दिलेर खानाच्या छावणीमध्ये जामीन आहे. विचार केलाय कधी शंभू बाळ कुठल्या मानसिकतेमध्ये. आणि एवढं कमी की काय, आग्रा भेटीमध्ये जात असताना दिनांक 12 मे 1666 महाराजांना कैद झाली. तिथं शंभू बाळ सुद्धा कैदेत आहे. 9 वर्षाचं पोर आहे, 99 दिवस कैदेत राहिलंय. परमुलखामध्ये औरंगजेबासारखा विश्वासघातकी शत्रू, आणि परत येत असताना त्याचं स्वप्न आहे
की औंधला कधी जाऊन भेटेल मी राजगडावरती. मणिधनी नाहीये. बहिर्जी नायकांनी सांगितलं की औरंगजेबाचं फरमान निघालं. महाराज निसटले. औरंगजेब पिसाळला, संतापला. फरमान निघालं की लहान मूल आणि बाप दिसला तर जे दिसतील त्यांना कैद करा. वेगवेगळ्या अशा बापलेकांच्या जोड्या कैद झाल्यात हिंदुस्थानमध्ये, वेगवेगळ्या नाक्यांमध्ये. आज सुरक्षित वातावरण, शंभूबाळ जिवंत राहिले पाहिजेत. आणि म्हणून बहिर्जी नायकांनी सांगितलं की मथुरेत ठेवायचं. मथुरेमध्ये मोरोपंतांचे मेहुणे होते, काशीपंत त्रिमल. यांच्या घरी शंभूबाळाला घेऊन गेलेत. ब्राह्मणाचा पेहराव, कारण ब्राह्मणांच्या घरात सोडायचं तर त्यांच्या पाहुणा म्हणून त्या लेकरात लेकरू मिसळून गेलं पाहिजे, औरंगजेबाला शंका नाही आली पाहिजे. हा त्यामागचा डावपेच. धोतर घातला, जानवं गळ्यामध्ये, शंभूबाळाला ठेवलंय. विचार करा, त्या शंभूबाळानं कटाक्ष टाकला. कोणी परिचयाचं नाही, मुलूक हा परिचित, कुटुंब ओळखीचं नाहीये. 3 भाऊ आहेत, काशीपंत, विसाजीपंत. विचार करा, कटाक्ष टाकल्यानंतर सगळा अनोळखी भाग, अनोळखी माणसं. आणि आऊसाहेबांना कधी भेटीला जातो ही आस मनामध्ये ओढ आहे. आणि तितक्यात आबासाहेबांचा शब्द, शंभूबाळ तुला इथे मथुरेत काही काळ राहावं लागेल. विचार करा, त्या मथुरेमधून उंबरठा ओलांडत असताना महाराज किती जडंत कर्णाने निघाले असतील. इथं शिवाजी महाराज म्हणून बघू नका, एक पिता म्हणून बघा. आणि इथं युवराज म्हणून बघू नका, एक 9 वर्षाचं लेकरू म्हणून बघा. याचा अनुभव घ्यायचा असेल, कधी आपल्या लेकराला 12वीच्या नंतर मेडिकल इंजिनिअरिंगला कुठल्या राजस्थान सारख्या सुरक्षित किंवा गुजरात, अजून कुठल्याही आपल्या भूभागामध्ये, भारताच्या अनेक राज्यांमध्ये सोडायची वेळ आली, हॉस्टेलपासून सगळं सुरक्षित असताना सुद्धा आपल्या मुला मुलींना सोडून येत असताना पिता म्हणून होणारी घालमेल तुम्ही लक्षात घ्या. तिथं तर शत्रूचा मुलूक आहे. काय घालमेल झाली असेल त्या पित्याची, वात्सल्य उफाळून आलं असेल, गलबलून आलं असेल. आणि महाराज उंबरठा ओलांडत असताना तो शंभूबाळ धावून आला, आबासाहेब म्हणून मिठी मारली. ती मिठी, चिमुकल्या हाताची मिठी, कुठल्या अंतःकरणाने महाराजांनी सोडवली असेल. आणि जड अंतःकरणाने महाराज तिथून निघाले असतील, हृदयावरती दगड ठेवून. विचार करा, शंभूबाळाची मानसिक अवस्था त्या मथुरेमध्ये. राजगडावरती श्राद्ध घालावी लागली. जगातला पहिला पिता तो जिवंत पुत्राची श्राद्ध घालतो, दशक्रिया करतो. तेव्हा ही बातमी शंभूबाळापर्यंत सुद्धा पोहोचली आहे, जिवंत असताना. परंतु हे सगळं करावं लागलं औरंगजेबाची खात्री पटावी की शंभूबाळ खरंच ठार झालाय आणि शोध मोहीम थांबावी, एवढाच उद्देश. मथुरेवरनं शंभूबाळ सुरक्षितपणे दिनांक 20 नोव्हेंबर 1666 राजगडावरती पोहोचले. शंभूबाळांच्या आयुष्यातले चढउतार बघाओ. आयुष्यामध्ये आनंदाचा क्षण तेवढा जर सोडला, दिनांक 6 जून 1674 सिंहासनाधीश्वर राजे, छत्रपती राजे, त्याच क्षणाला युवराज म्हणून झालेला, वेदमंत्राच्या उच्चारातला तो अभिषेक जर आनंदाचा प्रसंग सोडला तर सगळं महाराजांच्या आयुष्यात दुःख आहे. संभाजी महाराजांचा अभ्यास करा तुम्ही. अभ्यासात लक्षात येईल की मानसिक अवस्था, त्यावेळेस झालेले आघात आणि त्यातनं संभाजी राजांची निर्माण झालेली मानसिकता, याचा अभ्यास करा. संभाजी राजांना कोणी नाव ठेवत असेल तर राग यासाठी येतो की ज्या जडणघडणीमध्ये बालपणापासून शंभूबाळ वाढला त्याचा अभ्यास व्हायला पाहिजे. विचार करा, दक्षिण दिग्विजयाच्या वेळेस अरे कुणालाही वाटलं, आजही लष्करामध्ये तुमचे कोणी असतील, मित्र असतील, आप्तस्वकीय असतील, त्यांना वाटतं या देशासाठी रणांगणावरती पराक्रम गाजवावा, शौर्य गाजवावा. शंभूराला सुद्धा वाटत होतं, शंभूबाळाला वाटत होतं की आपल्या तलवारीचा पराक्रम दाखवावा, आबासाहेबांना दाखवावा, हिंदवी स्वराज्याला दाखवावा, हिंदुस्थानला दाखवावा. आणि म्हणून ते स्वप्न घेऊन महाराजांच्या समवेत दक्षिण दिग्विजयाला जायला मिळणार. स्वप्न नाही पूर्ण झालं.
मनामध्ये होता विचार, आबासाहेबांना अशी ताकद दाखवतो, अशी तलवार, असा पराक्रम दाखवतो. आणि त्या दृष्टिकोनातनं डावपेच, बनायनवेस, कटकारस्थान, षडयंत्र याच्यामध्ये मतमतांतर अनेक आहेत. डावपेचाचाही भाग असू शकतो महाराजांच्या. परंतु इथे सायकॉलॉजीच्या भाषेमध्ये एखादा व्यक्ती जेव्हा एखादं स्वप्न बघतो आणि त्याचा स्वप्नभंग होतं, मनोभंग होतं, इट लीड्स टू डिप्रेशन. एखादा व्यक्तीचं स्वप्नभंग झालं, मनोभंग झालं, तर तो नैराश्याच्या गर्तेमध्ये जातो, असं सायकॅट्री सायन्स सांगतं. विचार करा, काय अवस्था झाली असेल शंभू बाळाची. त्यानंतर सुद्धा रायगडावरती न राहता शृंगारपुरी राहावं लागलं. स्वतःचा हक्काचा रायगड. तुमच्या लेकराला कधी बघा असा प्रसंग आला तर मनाची अवस्था काय. शृंगारपुरात पित्याची आज्ञा म्हणून महाराज गेलेत संभाजीराजे, तिथं राहिलेत. आणि तिथं जेव्हा कळलं की शेतकऱ्यावरती जुलूम आहे, शेतसरा कैक पटीत वसूल झालाय, दुष्काळ पडला, शेतकरी भेटायला आले. सकारात्मकता बघा. दक्षिण दिग्विजयाला जाण्याचा स्वप्नभंग झाला, मनोभंग झाला, शृंगारपुरी यावं लागलं. त्या शिक्षेला सुद्धा खऱ्या अर्थानं सकारात्मकतेमध्ये परिवर्तन करणारे संभाजी महाराज इथं ध्यानात घ्या. याला म्हणतात डायव्हर्जन ऑफ माइंड. एखादा व्यक्ती नैराश्याच्या गर्तेत जात असेल तर डायव्हर्जन ऑफ माइंड हे सूत्र आहे. त्याही वेळेचा सदुपयोग महाराज करतायत. आखाडे उभे केलेत का तर सिद्ध्यांकडनं जो जुलूम होत होता सामान्य रयतेवरती, माय भगिनींवरती अत्याचार होत होता, आणि अशा प्रसंगामध्ये कोकणामध्ये तिथला मराठी माणूस सशक्त झाला पाहिजे म्हणून आखाडे निर्माण केलेत. व्यायामाची शिस्त लावली, सवय लावली, माणसं उभी केलीत. त्याला शिक्षा मानलं नाही, शिक्षेचं रूपांतरण दीक्षेत करणारे शंभूराजे आहेत. त्या वेळेचा सदुपयोग केलाय. मी म्हणत असतो नेहमी की वाईट प्रसंगात मित्र असला पाहिजे. विचार करा, तशा बाका प्रसंगात कवी कलशासारखा मित्र. कोण कवी कलश? उत्तर प्रदेश मथुरेतनं आलेला आहे. बरेच जण कन्फ्यूज आहेत. कवी भूषण आणि कवी कलश हे कळत नाही बऱ्याच लोकांना. कवी भूषण शिवाजी महाराजांच्या आश्रयाला असलेला कवी, तोही कानपूर जवळचा टिकमपूर, ज्याला त्रिविक्रमपूर असं म्हणायचे, तिथला, तो महाराष्ट्रामध्ये आला. आणि त्याने तर शिवाजी महाराजांच्या आश्रयाला 2 कविता संग्रह आहेत. शिवराज भूषण आणि शिवा बावणी नावाचे 2 संग्रह आहेत. शिवराज भूषणमध्ये 385 पद्य आहेत आणि शिवा बावणीमध्ये 52 ते छंद आहेत. हा प्रतिम ग्रंथ आहे. आणि त्याची कविता तुम्हाला ठाऊक आहे. इंद्रजमी जिंभा पर, रावण सदंभ पर, रघुकुल राज है, कानजमी कंस पर, तेजतम अंश पर, शेर शिवराज है. ह्या कविता आपण ऐकलेल्या आहेत. ही कविराज भूषण आहेत. त्याचे छंद म्हणजे स्वतंत्र व्याख्यानाचा विषय आहे. परंतु कवी कलश हे पात्र वेगळं आहे. मी नेहमी म्हणत असतो की परमेश्वराने किंवा नियंत्याने संभाजी राजांचं एकाकीपण घालवण्यासाठी पाठवलेला हा देवदूत होता की काय. जेव्हा लोनलीनेस येतो, एकाकीपण, खायला उठतं. आज आत्महत्येचं प्रमाण वाढलंय सगळ्या क्षेत्रामध्ये. आपण बघत आहोत, कलावंत असतील, उद्योगपती असतील, शेतकरी असतील, खचलेलेत. आणि अशा निराश परिस्थितीमध्ये एकाकीपण खायला उठतं आणि चांगला मित्र नसतो, तेव्हा आत्महत्येसारखे अनेक घातकी पाऊल माणसाकडनं उचलली जातात. इथे कवी कलश आहे. मी संभाजी राजांच्या बद्दल एवढा अभिमान आहे. पराक्रमी पुत्र आहे, ऐसा पुत्र असावाच. पण भोसले कुळामध्ये 4 ग्रंथ लिहिणारा एक साहित्यिक. कधी विचार करा की शृंगार रस, नायिका भेद आणि नकशिक, ब्रजहिंदीमधले काव्यात नृपशंभू नावानी संभाजी महाराज कविता लिहायचे. नृपशंभू, जसे आज कुसुमाग्रज उर्फ विवास शिरवाडकर, बालकवी
या पद्धतीनं टोपण नावाने लिहिले जातात, त्या पद्धतीनं संभाजी महाराज नृपशंभू नावानी कविता करायचे. 2 काव्यसंग्रह शृंगार रसावरती आहेत. विचार करा, अध्यात्मावरती ग्रंथ, अध्यात्मावरती 7 शतक लिहिला आणि 14व्या वर्षी संस्कृतमध्ये बुधभूषण लिहिला, जो राजनीतीवरती आहे. म्हणजे भोसले कुळामध्ये एक साहित्यिक राजा एवढ्या धामधुमीच्या काळामध्ये मानसिक अस्थिरता असताना, हा मला असं वाटतं की सकारात्मकतेचा परमोच्च बिंदू आहे. साहित्य स्फूर्ण, साहित्याची कल्पना, कवीची कवित्व कल्पकता ही खऱ्या अर्थानं अनुकूल वातावरणामध्ये फुलणं वेगळी गोष्ट आहे. पण प्रतिकूलतेमध्ये हे लिखाण लिहिणं हे त्यापेक्षा वेगळं आहे. आणि म्हणून संभाजीराजे समजून घ्यायचे असतील, खरं सांगतो, जेव्हा माणूस एकाकी असतो, तर तुम्ही आजही बघा, एखादा जर शायर असेल, अवतीभोवती कोट्याधीशांची गर्दी असेल, तर अशा मित्राबद्दल त्याला अप्रूप वाटत नाही. पण एखादा शायर असेल, कवी असेल, तर त्याला असं वाटतं की मी जी शायरी सादर करतो, मी कविता सादर करतो, त्याला दाद देणारा मित्र पाहिजे. आणि इथं संभाजीराजांच्या या वाईट काळामध्ये संभाजीराजांनी एखादं काव्य स्फुरावं, काव्य म्हणावं, त्याला साथ आणि प्रतिसाद आणि दाद देणारा एक चांगला मित्र कवी कलशाच्या रूपानं संभाजीराजांच्या आयुष्यात आला आहे. आणि इथं नैराश्य पळालंय. आणि म्हणून असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, ट्रू फ्रेंड्स मस्ट बी विथ यू इन ॲडव्हर्स कंडिशन. वाईट काळात सच्चे मित्र तुमच्यासोबत असायला हवेत. मला असं वाटतं की वाईट काळात कवी कलश शेवटच्या क्षणापर्यंत बरोबर आहे. एक सांगू इच्छितो, जेव्हा दुर्दैव महाराष्ट्राचं पकडले गेले महाराज, हन्न फितुरी झाली, गद्दारी झाली, दिनांक 1 फेब्रुवारी 1689 संगमेश्वरी महाराज पकडलेत. कवी कलश सुद्धा तिथे कैदेमध्ये. आणि या कैदेमधून दोघांनाही नेत असताना फार बाका प्रसंग हो. तो खरंच फितूर असता तर तो पळून गेला असता, पण तो सच्चा मित्र आहे. वाईट प्रसंगात सुद्धा संभाजीराजांच्या बरोबर आहे. त्या श्रीगोंद्याच्या जवळ बहादूरगडाजवळची जी धिंड आहे ना, त्याचं वर्णन केलेलं आहे. खरं म्हणजे महाराजांचे जे हाल झाले ते वाचायची इच्छा होत नाही, कथन करायची इच्छा तर होतच नाही. पण त्या श्रीगोंद्याला औरंगजेबाच्या आदेशानुसार दोघांची धिंड काढण्यात आली, त्याचं वर्णन केलेलं आहे. त्या बहादूरगडाजवळून 2 उंटा, त्या उंटावरती दोघांना बसवलंय. नेहमीप्रमाणे भरजरी अंगरखा नाहीये. ज्या शंभूराजाच्या अंगावरती आपण शिवलेले वस्त्र असावेत म्हणून चांद्यापासून बांद्यापर्यंतचे दर्जी झुरायचे, की शंभूराजाचं माप आपल्याला घेता येईल, आपण शिवलेले वस्त्र शंभूराजे घालतील म्हणून. ते भरजरी अंगरखा घातलेले शंभूराजे नाही येत आज. विदूषकासारखा रंगीबेरंगी झगा घातलेले संभाजीराजे आहेत. तसंच कवी कलशाचं सुद्धा केलंय. उंटावरती उलट बसवलंय आणि त्या बहादूरगडापासून ती धिंड सुरू झाली. लहान लहान मुलं खडे मारतायत. कोणेकेकाळी भरजरी वस्त्र घातलेला आपला युवराज त्या दिवशी विदूषकांच्या झग्यामध्ये. डोईवरती मुकुट नाहीये, मंदिर नाहीये, डोईवरती इराणी कैद्याला घालाव्या तशा त्या टोप्या आहेत, तसे हात काढलेलेत, काथ्यानी बांधलंय, रक्तबंबाळ शरीर आहे आणि दोघही त्या धिंडीमध्ये आहेत. कवी कलश साथ सोडत नाहीये. जखडलेल्या अवस्थेमध्ये जेव्हा औरंग्यासमोर उभं केलं, दोघांनी एकमेकांकडे कटाक्ष टाकला. औरंगजेब सिंहासनावरती बसला होता, तो उतरून खाली आला जमिनीवरती. कलश आणि संभाजी राजांची एकमेकांकडे नजरानजर गेली. बांधलेल्या जखडलेल्या अवस्थेमध्ये 2 मित्र आहेत. मृत्यूच्या तक्तापर्यंत सुद्धा समवेत जाणारा हा मित्र आहे, साथ सोडलेली नाहीये. आणि अशा वेळेस तो शीघ्र कवी होता. एक कविताला त्याला स्फुरली. तो औरंग्याकडे बघतोय आणि एक कविता तिथल्या तिथं सादर करतोय. त्याच वेळेस सुचलेली, एवढ्या दुःखात सुचलेली कविता आहे.
यावर रावण की सभा, शंभू बंध्यो बजरंग, लहू लसत सिंदूर सम, खूब खेल्यो रणरंग. अरे ती काय कविता आहे. जसं रावणाच्या दरबारामध्ये जकडलेल्या हनुमानाला आणलं आणि तो हनुमान शेंदूर लावल्याप्रमाणे दिसत होता, तद्वत हे राजन युद्धावेशामध्ये झालेल्या जखमा आणि माखलेल्या रक्ताने माखलेलं तुझं शरीर त्याप्रमाणे हनुमानाप्रमाणे शोभून दिसतोय. म्हणजे औरंग्याला रावणाची उपमा दिली आणि संभाजी राजाला हनुमानाची. त्या तशा मृत्यू समोर दिसत असताना सुद्धा ती कविता स्फोरली. आणि त्याच कवितेमधला पुढचा भावार्थ असा आहे, जसा सूर्याकडे बघितल्यानंतर काजळाचा प्रकाश नाहीसा होतो, तसा शंभूराजे राजन तुमच्याकडे बघितल्यानंतर ते तेज बघून साक्षात आलमगीर म्हणावणारा औरंगजेब सिंहासनावर उतरून जमिनीवरती आलाय. मला असं वाटतं की असा मित्र पुन्हा होणे नाही. आणि जेव्हा इखलास खान आणि हमीदुद्दीन खान या दोघांना औरंगजेबाने पाठवलं की संभाजीला सांगा ताजीम दे, म्हणजे मान झुकव, सलामी दे. पण इथं या दोघांनी समजून सांगून सलामी देण्याची मानसिकता तर नाहीच नाही, पण 4 शिव्या हसडल्यात. त्या शिव्या जशाच्या तशा सांगण्याची हिंमत त्या रुहुल्ला खानाला झाली नाही, इखलास खानाला झाली नाही, हमीदुद्दीन खानाला झाली नाही. परंतु असं अद्दा तद्दा बोललं. एवढं सांगितल्याबरोबर औरंगजेब पिसाळला आणि सांगितलं, बादशाह संबंधी घाणेरडे शब्द उच्चारणाऱ्या दुष्टांच्या जिभा छाटा आणि डोळे मस्तकाच्या पात्रातनं बाहेर काढा. हे कोण लिहिते माहिती आहे? संभाजी राजांना दिनांक 14 फेब्रुवारी 1689ला जेव्हा जखडून आणलं होता कवी कलशांच्या समवेत, तेव्हा प्रत्यक्ष छावणीमध्ये हाजीर असलेला औरंगजेबाचा इतिहासकार ना होता साकी मुस्तेद खान. मासिरी आलमगिरी नावाचा ग्रंथ त्याने लिहिला. तो प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे आणि त्याने लिहिलंय. हे सगळं लिहिलेलं आहे. ईश्वरदास नागर सुद्धा लिहितो, त्याच रात्री त्यांनी अन्नपाणी त्यागलंय म्हणून. सोपं नाही आहे. संभाजी राजांनी त्या रात्री अन्नपाणी त्यागलं हे पहिल्यांदा महाराष्ट्राला कळलं किंवा देशाला कळलं. ईश्वरदास नागर, फुतुहाते आलमगिरीपासून अनेक पुस्तक आहेत, ते लिहिलेलं आहे. हे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार लिहितात कसे हाल झाले, कशा पद्धतीनं झाले, कशा जीवा छाटला. मग मला असं म्हणायचं आहे की जो मित्र समान शिक्षा शंभूराजाला झाली त्यांची जीभ छाटली, याचीही जीभ छाटली, जो मृत्यूपर्यंत संभाजी राजाची साथ सोडत नाही, खरा मित्र कसा असावा, जो प्रतिकूलतेमध्ये तुमचा असावा. आणि म्हणून मी नेहमी म्हणत असतो की संभाजी राजे समजून घ्यायचे असतील ना, वेगवेगळ्या पातळीवरती समजून घ्या. विचार करा, मी तर नेहमी मानसिकतेचा विचार करतो. संभाजी राजांवरती मानसिक आघात झाला त्या दिवशी, ज्या दिवशी जिजाऊ साहेब सोडून गेल्या, दिनांक 17 जून 1674. जसं शिवाजी महाराजाला पोरकं वाटलं, तसं संभाजी राजाची आई वडील सगळं जिजाऊ साहेबांच्या रूपामध्ये सईबाई साहेब गेल्यापासून हक्कानी लाड करून घेण्याचं चालतं बोलतं वात्सल्याचं विद्यापीठ म्हणजे राजमाता जिजाऊ साहेब होत्या. आणि त्या ज्या दिवशी सोडून गेल्या त्या दिवशीपासून खऱ्या अर्थानं शिवाजी राजांच्या समवेत संभाजी राजाची सुद्धा हीच भावना झाली की माझं कोणी नाही आहे, कोणी उरलं नाही. आणि जेव्हा एखाद्याच्या समोर वाटतं की माझं कोणीच उरलं नाही, आय एम अलोन, तेव्हा नैराश्याच्या गर्तेत जाण्याची शक्यता असते. आज विचार करा, कोरोनाचं संकट त्या देशावरती आहे, बेरोजगारी येऊ घातली आहे, अनेक धंदे बुडालेत, नोकरी गमावण्याची भीती आहे, आत्महत्येचे विचार मनामध्ये येत आहेत. शेतकऱ्यापासून व्यापाऱ्यापर्यंत कोणीही सुरक्षित नाही, इन्सेक्युअर फिलिंग आहे, असुरक्षिततेची भावना आहे. आज अशा अवस्थेमध्ये जग जात असताना आपल्याला कुठल्या पाश्चात्य तत्ववेत्याची गरज नाही आहे, पाश्चात्य तत्वज्ञानाची गरज नाही आहे. हे तत्वज्ञान या मराठी मुलखामध्ये निर्माण झालं. विचार करा, संभाजी राजांच्या जागी दुसरा कोणी राजा असता तर आपद धर्म म्हणून कदाचित मान झुकविली असती, नवे धर्मांतरही स्वीकारलं असतं, वाटेल ती तडजोड केली असती, जीव वाचवला असता. आणि कदाचित आपद धर्म म्हणून माफी जरी मागावी लागली असती तर महाराष्ट्राने आणि इतिहासकारांनी संभाजीराजाला कदाचित माफही केलं असतं.
परंतु सह्याद्रीच्या कुशीत वाढलेला हा छावा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कृतीत वाढलेला, राजमाता जिजाऊंच्या स्वाभिमानाची शिकवण असलेला, स्वत्वाची प्रेरणा असलेला हा राजा मान झुकवत नाही ही गोष्ट अशक्य प्राय वाटते त्याला, आणि तो मृत्यूला सामोरं जाता. म्हणून छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत एकच म्हणावं लागेल की पॉझिटिव्ह ॲटिट्यूड सर्वाधिक होता, पण मृत्यूला न डगमगणारा, यमराजाच्या डोळ्यात डोळे घालून मराठा मृत्यूला घाबरत नाही हा शाश्वत संदेश देणारा एकच महापुरुष जगाच्या पाठीवर झाला. त्याचं नाव होतं महामृत्युंजयी छत्रपती संभाजी महाराज.